मुंबई राजमाची मागे घेऊन घे. खूप डिफिकल्ट आहे. असं आहे हे बघ, असं सगळं आहे. तर आता नाश्ता करून झालाय, मिसळ खाल्ली, चहा पियालो. आता खरं ॲडव्हेंचर सुरू होणार आहे. इथून 15 किलोमीटर दाखवतं राजमाची, पण 59 मिनिट्स दाखवतात. म्हणजे काय असणार आहे मला कळत नाही. एवढं ऑफरोड आहे का तिकडे, बघूया. तर गेल्याशिवाय कळणार नाही. तर निघूया. ते दोघे पण तयार आहेत. हे बघा, रिसेंटर केलं, 59 मिनिट दाखवत आहे. फोटो सेशन. निघतो तू? चालेल, चलो बाय बाय. जा सावकाश. आता सोईल तर इथूनच चाललाय, तो नाही येत आहे राजमाचीला. मी आणि जयेश आम्ही दोघंच जाणार पुढे. मी आता परत मुंबईच्या दिशेने चाललोय. हा जो राईट टर्न आहे, इथून जायचं आहे आपल्याला. आता इथून ऑफरोड सुरू झाला. 11 किलोमीटर दाखवतोय राजमाचीचा फोर्ट. अरे हा थांबला का, अडकणार. चल निघाल. गॉगल काढून ठेवतो.
हा, मजा येते. आपली बाईक काय निघाली तिकडून बघितलं. आपटतोय अजून वर नाही होणार पुढे. बांधूया काय रशी मिळाली तर. चल. काय बोलतोय. वॉटर क्रॉसिंग, वॉटर क्रॉसिंग. मुंबई. हो हो हो, मोठी वॉटर क्रॉसिंग. याची पल्सर पण निघते. भारी नजारा है. राजमाची 1 आणि 2. फॉरेस्ट वाले होते. फॉरेस्ट वाले होते. 30 मिनिट्स. 7.8. येत आहे लगेच. मला वाटतं लगेच येत आहे ना. असं वाटतंय का लवकर येतोय. नॉर्मल आहे ना. हाँ खूप झाली. हाँ OMG. वाओ. मस्त वाटतं दोन्ही GS आणि वॉटरफॉल पूर्ण फ्रेम मध्ये येतात. तर त्या धबधब्यातून पुढे निघालोय आणि खूपच ऑफ रोडिंग आहे. खूपच मजा येते तेवढीच. आणि टायर तर का बेस्ट परफॉर्म करतात. मला
खूप मजा येते. मतलब हे टायर ह्या क्लायमेटसाठीच आहेत. क्लायमेटच बोलतोय, ह्या टेरेनसाठी. हे बघ, प्रॉपर ग्रिप मिळते मला एवढ्या स्लशमध्ये पण. ओ जयशी बाईक पडली. लोक हेल्प करतात. कामाला आला. लिव्हर तुटला असता नाही तर. हळू पडली तर. अच्छा, सोडली मी. सोडली ना, ठीक. कशाला अडकवली? काय नाही डॅमेज, इथे लागलंय फक्त. सगळेजण तिकडे अडकत आहेत. सगळेजण तिकडे अडकत आहेत. अरे ना, मी तो टर्न घेतला ना आणि मागचा टायर स्लिप झाला दगडावर. मग मला कंट्रोलच नाही, म्हणजे निघायला पाहिजे. हा, तसंच होतं. मागचा टायर स्लिप झाला ना, आपण ब्रेक करतो. तू ब्रेक नाही करत आहेस ना, तर तो ट्रॅक्शनमध्ये येतो परत, तो फिरून परत सरळ होतो. पण ते झालंच नाही, फिरला तो. हा, पण त्याच्यापुढे मी असा मोशनमध्ये होतो ना, मग मी पाय ठेवला आणि गेलो. पाणी पितोय. नाही, ओके. मी सोडून दिली बाईक, एवढं काही नाही. ओ बापरे, हो दगडात पडलं. पकड. हा, माझा पायच अडकला. येस येस, कसं झालं होतं? माझा पाय अडकला. मी टॅप करायला गेलो ना, माझा पाय अडकला. कसा वाटला माझा फॉल? माझा पायच अडकलेला बाईकच्या खाली. नशीब हे शूज होते, नाही तर पूर्ण लोड माझ्या पायावर आला असता.
क्रॅम्प आलाय. Oh fuck. घाणेरडा क्रॅम्प आलाय पायावर दोन्ही साईडला आलाय क्रॅम्प. भारी. मी काढतो तुझं हे. चढायचे तू अंधेत पडेल ना गाडी. देखोगे गिरेगा नहीं, मैं कहता हूँ अगर बाई चांस होता है इसको नहीं यहाँ पे ये गिर जाएगा. नहीं मैं कहता हूँ आपका हाथ लगेगा. थांब, इथून घे, पुढून घे. थांब, मागे घेऊन घे, थोडं मागे घे. हां हां चल. इथून जाऊ येताना लागेल. इथून वर चढताना येणार. इथून सांभाळून उतरा. मस्त एक नदी आहे, सगळे आंघोळ करतायत खाली, बाईक धुतायत. more 3.7 kilometers to go. जयेशला शूट करेल. जयेश तर निघाला, माझी पण बाईक निघेल. Yes, yes, yes. There you are. Scramble. मला याच्यामुळे थोडी भीती वाटते. टॉप बॉक्स काढून यायला पाहिजे होतं.
अरे मी मला पण काय वाटलं थोडंसं असेल आणि बंदच असेल मोस्टली. आपण नाश्ता करून निघू. अच्छा, थोडं येऊ ना. मी पण पहिल्यांदा आलोय रे, मला पण आयडिया नाही. आता तेच बोलतोय म्हणून मग जरा कॉशियस मध्ये. बघा हालत, चिखल चिखल चिखल. एक फॉल झाला माझा पण, जयेशचा पण एक फॉल. आपण इक्वल आहे. अरे जे बंद कर, हे बंद कर. हा, काय वेगळीच मजा आहे. आमचं पाठ मी जरा येतो जरा. तर निघालो आता. झालं 15-20 मिनिटाचा ब्रेक झाला. ट्रेल चेक करतोय. सगळे इथूनच गेले, इकडेच टायर मार्क्स आहेत, त्या बाजूला नाही आहेत. चढवायची म्हणजे फुल एनर्जी. बरं झालं ना. ऐक, इथून पण अशी तशीच काढायची. मला असं वाटतं इथेच थांबूया ट्रेल, बस झाली. खूप डिफिकल्ट आहे. असं आहे, हे बघ, असं सगळं आहे. तिथे पण मी तो जाऊ दे मला. आपली बाईक जाईल ना, अडकून जाईल. नाही, मी अरे पुढेपर्यंत जाऊन आलो. हा रस्ता तिथे कनेक्ट होतो ना, तिथे पण खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे पूर्ण स्लश आहे. दगडे असती ना तर आपण निघालोच. खाली कसे दगड होते, इथे पूर्ण माती आहे. आता याची अडकली होती ना तसंच, ते असे खाली जाणार आपली गाडी. आय थिंक आपण आलो तसंच निघूया, हा चालेल ना. है ना. लो, बस, चलो. चलो चलो. आता हे दोघं जण आम्हाला कंपनी देत आहेत. एक्सपल्स FZ. इथे तर रस्ताच नाही आहे. मी तिथे पुढेपर्यंत जाऊन बघून आलो. आम्ही राजमाची इथूनच बाय बाय, परतीचा प्रवास सुरू. चलो. कशाला रे? ही पायवाट असेल रे, जायचं आहे. नाही काय माहिती का, ते ट्रॅक्टर दिसतात. चला, दुसरा रस्ता एक्सप्लोर करतोय. मला असं वाटतं की इथून कदाचित बाहेर पडू शकतो. वर चाललाय. हा, तो इथे चाललाय रस्ता. OMG. तर मित्रांनो, माझी राईड इथेच संपली म्हणजे मी आलो घरी आणि या घरून मी ब्लॉग शूट करतोय. कारण काय झालं, तिथे माझ्या
ॲक्शन कॅमेराची बॅटरी टोटली डेड झाली आणि माझ्याकडे एक्स्ट्रा बॅटरी नव्हती. मी कॅरी नाही केलेली. मला वाटलं नव्हतं की एवढा वेळ लागेल आणि अशा सगळ्या गोष्टी असतील. मी पहिल्यांदा राजमाचीला गेलेलो. तर बॅटरी नसल्यामुळे ती चार्ज करायचा पण काही ऑप्शन नव्हता, कारण ऑन द गो होतो आम्ही. तर तिथून मी व्यवस्थित घरी आलो. कुठे काही प्रॉब्लेम नाही झाला. लोणावळ्यामध्ये थोडं ट्रॅफिक मिळालं, पाऊस होता, बाकी काहीच नाही. आलो, गाडी एवढी चिखलाने माखलेली, जर तुम्ही बघितलं असेल त्या ट्रेलवर केवढा चिखल होता, केवढी माती, चिखल म्हणजे माती होती, स्लश पूर्ण. त्यामुळे गाडी खूप खराब झालेली. तसंच आलो आणि पहिलं वॉशिंग सेंटरला गेलो. गाडी पूर्ण धुवून घेतली आणि चकाचक केली, मग गाडी आणून लावली आणि येऊन मी डायरेक्ट जेवलो आणि झोपलो. आणि हा नेक्स्ट डेला मी व्हिडिओ शूट करतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या फॅमिली मेंबरसोबत शेअर करा. असेच कॉन्टेंट मी तुमच्यासाठी नवीन नवीन घेऊन येत राहीन. तोपर्यंत बाय बाय.